नमस्कार. मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी राज अस्रोडकर. महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना, नागरिकांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागलेले आहेत. वार्ड रचनेची सुरुवात झालेली आहे. जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी त्याच्यावरती आपल्या हरकती सूचना दिलेल्या आहेत आणि अजून त्याचं निश्चितीकरण हे झालेलं नाही आहे. निवडणुका कधी होणार आहेत याच्याबद्दल कोणाला काही अंदाज नाहीये. सध्याची परिस्थिती आता अशी आहे भारतामध्ये की भारतातला जो आता एक प्रमुख सत्ताधारी पक्ष आहे भारतीय जनता पार्टी, या भारतीय जनता पार्टीच्या सोयीने आता सगळे नियम कायदे हे होऊ लागलेले आहेत. महानगरपालिकांच्या बद्दल तर सांगायचं झालं तर महानगरपालिकेतील कायद्यात अशी तरतूद आहे कलम 6 मध्ये की महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या मुदत संपण्यापूर्वी घ्याव्या लागतात, घेतल्या पाहिजेत. आता ही जी महानगरपालिका कायद्यातली जी तरतूद आहे ती भारतीय संविधानातल्या तरतुदीवरती अवलंबून आहे. भारतीय संविधान सुद्धा हेच म्हणतं की ज्या निवडणुका आहेत त्या ती जी बॉडी आहे त्याची मुदत संपण्यापूर्वी घेतल्या पाहिजेत आणि मग ती मुदत जी असते ती संपल्यानंतर नवीन जे निकाल असतात, नवीन मंडळ जे असतं निवडून आलेलं निर्वाचित मंडळ ते अस्तित्वात येतं आणि आपलं कामकाज सुरू करतं. महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रातल्या महानगरपालिका, नगरपालिका यांच्या मुदती संपून आता जवळजवळ 2, 5 वर्ष, 6 वर्ष अशी झालेली आहेत. याचा अर्थ की फक्त महानगरपालिका कायद्यातली किंवा नगरपरिषद, नगरपालिका कायद्यातल्या तरतुदी जाऊ द्या, भारतीय संविधान जे सांगतं की निवडणूक ही मुदत संपण्यापूर्वी घेतली गेली पाहिजे, ती सपशेल धाब्यावर बसवण्यात आली. त्याला कधी कोविडचं कारण दिलं, कधी ओबीसी आरक्षणाचा बहाणा केला. सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे, सुप्रीम कोर्टाने हे सांगितलेलं आहे वगैरे वगैरे. आता सर्वोच्च न्यायालयाने खरोखर ह्याला स्थगिती दिली होती का अशा प्रकारच्या निवडणुकांना, हे तपासलं पाहिजे. परंतु जर संविधानामध्ये एखादी तरतूद असेल तर त्या संविधानाच्या विपरीत जाऊन सर्वोच्च न्यायालय तरी आदेश देऊ शकतं का, हा सुद्धा चर्चेचा आणि विवादाचा विषय होऊ शकतो. आता इतकी वर्ष झाल्यानंतर सरकार कुठेतरी जागं झालं किंवा सरकारच्या सोयीचा काळ आता आला असं आपण म्हणूया निवडणुका घेण्यासाठी. आणि मग वारं सुरू झालं, प्रभाग रचना सुरू झाल्या. पुन्हा काय माशी शिंकली माहीत नाही, परंतु राज्य निवडणूक आयोगाला, सरकारला निवडणुका घेण्यासाठी अजून मुदत पाहिजे. आणि आता आपण बातमी वाचली असेल, ऐकली असेल की अजून सुप्रीम कोर्टाने मुदत दिली. म्हणजे आधी खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सरकारला खडसावलं पाहिजे होतं की मुदत संपल्यानंतरच्या इतक्या दीर्घ कालावधीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीशिवाय कशा काय ठेवल्या जाऊ शकतात, हा प्रश्न विचारून खडसावलं पाहिजे होतं. कान पकडले पाहिजे होते निवडणूक आयोगाचे, राज्य सरकारचे कान पिरगळले पाहिजे होते सर्वोच्च न्यायालयाने. ते तर इतक्या वर्षात झालेलं नाही. परंतु जेव्हा आता निवडणुकांचं वारं आलं, टप्पा येऊन पोचला, अजून मुदतवाढ घ्या 4 महिने. तुम्ही जेव्हा सत्ताधारी पक्ष जेव्हा त्याला वाटेल की आता पूरक परिस्थिती आहे सगळे आणि सगळ्या महानगरपालिका आपण जिंकू शकतो, जास्तीत जास्त महानगरपालिकांमध्ये आपली सत्ता येऊ शकते, सगळी सेटिंग एकदम परफेक्ट झालेली आहे, तिथपर्यंत मुदतवाढ. म्हणजे उद्या राज्य सरकारने जर सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं परत की आमची अजून तयारी नाही झालेली आहे, अजून मुदतवाढ पाहिजे, तर सर्वोच्च न्यायालय मुदतवाढ देणार नाही अशी काही शक्यता नाही आहे. अजून मुदतवाढ मिळू शकते. 5 वर्ष, 6 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर जर न्यायालय स्वतःहून सुद्धा हस्तक्षेप करत नाही आणि ज्या याचिका पडलेल्या आहेत त्याच्यावरती निर्णय घेत नाही, महाराष्ट्र सरकारच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं की सरकार कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे याचा निकाल अजूनपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला नाहीये. म्हणजे आता परिस्थिती अशी भारतामध्ये निर्माण झालेली आहे की लोकशाही जी आहे ना तिची कुचेष्टा आता न्यायालयामध्येच होती, सर्वोच्च न्यायालयामध्ये, आणि ते सुद्धा या कुचेष्टेमध्ये सहभागी आहे की काय अशी आता एकंदरीत सगळी भारतातली परिस्थिती आहे. या निवडणुका आता जेव्हा होत आहेत, प्रभाग रचना होते आहे, ती प्रभाग रचना ही बहुसदस्यीय पद्धतीनुसार होते आहे. बहुसदस्यीय पद्धती म्हणजे काय, तर एका प्रभागामध्ये एकापेक्षा अनेक नगरसेवक असतील, अनेक लोकप्रतिनिधी असतील. लोकांना संधी मिळते की एका प्रभागामध्ये
वेगवेगळे नगरसेवक असतील आणि त्यांना जास्त पर्याय उपलब्ध होऊ शकतील. आता आपण नीट जर पाहिलं तर 73वी 74वी जी घटना दुरुस्ती आहे, ज्याच्यामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण अपेक्षित आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण जेव्हा हा मुद्दा येतो, तेव्हा तुमचं जे सत्तेचं कारभाराचं जे क्षेत्र असतं ते अधिकाधिक लहान व्हायला पाहिजे. जितका लहान क्षेत्र असेल, जितका लहान वार्ड असेल, तितका त्या भागातले जे नागरिक आहेत, तिथले जे प्रश्न आहेत ते विकेंद्रित होतात. पाणी असेल, स्वच्छता असेल, तिथला लोकप्रतिनिधी त्या प्रश्नांकडे परिणामकारकपणे लक्ष देऊ शकतो. तिथल्या त्या वार्डाचं म्हणून जे स्थानिक प्रशासन निर्माण केलेलं असतं ते तिथे परिणामकारकपणे काम करू शकतं. अशी सगळी व्यवस्था सत्तेच्या विकेंद्रीकरणाला जे संविधानाचं तत्व आहे अपेक्षित असताना क्षेत्र लहान करण्याच्या ऐवजी म्हणजे वार्डांचं क्षेत्र अधिक लहान केलं पाहिजे, यापेक्षा बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये सरकारने वार्डाचं क्षेत्र वाढवलं. आता हे क्षेत्र वाढवण्यामध्ये ते कारण काही सांगत असतील. राजकीय पक्षांचं आता भारतातल्या काही खरं राहिलेलं नाही. हे राजकीय पक्ष भारताशी प्रामाणिक नाहीयेत, हे मी फार जबाबदारपूर्वक बोलतोय. कधी तर संधी मिळाली, वादविवाद झाला तर त्याच्यावर सुद्धा आपण चर्चा करू. आणि हे फक्त भारतीय जनता पार्टी पुरतं मी बोलत नाहीये, हे भारतातल्या राजकीय पक्षांबद्दल बोलतोय, ज्याच्यामध्ये सगळे पक्ष येतात. कारण या बहुसदस्यीय प्रभाग समितीची सुरुवात कोणी केली, तर ही सुरुवात जी आहे ती 2002ला मविया सरकार, जे मवियाचे घटक पक्ष, शिवसेना त्यावेळेला नव्हती, परंतु काँग्रेस, राष्ट्रवादी, संविधानवादी राजकीय पक्ष, तर यांनी हे केलं. म्हणजे संविधानामध्ये जे सत्तेच्या विकेंद्रीकरणाचं सूत्र आहे त्याला पार हरताळपासून फासून ही बहुसदस्यीय प्रभाग पद्धती त्यावेळेला माथी मारण्यात आली. आणि तिच्यामध्ये सुद्धा काही सुसूत्रता नाहीये. कधी 2 सदस्यीय प्रभाग असतात, कधी 3 सदस्यीय प्रभाग असतात, कधी 4 सदस्यीय प्रभाग असतात. म्हणजे सत्तेमध्ये, राज्याच्या सत्तेमध्ये बसलेले जे राजकीय पक्ष आहेत, ते काँग्रेस असतील, राष्ट्रवादी असेल, शिवसेना, भाजपा असेल, आणखी कुठले पक्ष असतील, नवीन जे येतील उद्या सत्तेमध्ये ते सुद्धा हे धंदे करणार आहेत. मुद्दा काय आहे की राजकीय पक्ष स्वतःच्या पद्धतीने सगळी लोकशाहीची जी घडी आहे ती घालतायत, विस्कटतायत. आणि न्यायालय ज्यांची जबाबदारी आहे यांना जाब विचारणं, ते एकतर मौन धारण करून निमूटपणे लांबून बघतायत. एक प्रकारची बुकसंमती या सगळ्या खेळाला मिळते आहे. आणि ही बहुसदस्यीय प्रभाग समिती आपण संविधानिक का म्हणायची, तर राज्य सरकार त्या पद्धतीचा कायदा करतात आणि जे त्यांना करायचं आहे. म्हणजे परिंदा चित्रपटामध्ये नाना पाटेकर यांचा एक डायलॉग आहे, तो इकबालला म्हणतो की इकबाल, अपना धंदा है बेईमानी का, लेकिन करना पडता ईमानदारी से. म्हणजे हे राजकीय पक्ष काय करतात, त्यांना करायची असते बेईमानी, परंतु व्यवस्थित ती संविधान चौकटीमध्ये बसवायची, नियम कायदे बनवायचे, नवीन अधिनियम बनवायचे आणि जणू काही आम्ही सगळं हे फार कायदेशीर सगळं करतोय, अशा पद्धतीचं चित्र आता सध्या भारतामध्ये आहे आणि तेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रतिबिंबित झालेलं आहे. या बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे नागरिकांचा मतदाराच्या वेळेला एक तो गोंधळ उडतो. अनेक सदस्य एकाच प्रभागामध्ये असल्यामुळे त्यांच्यामध्ये एक अंतर्गत सुप्त संघर्ष असतो. जे छोटे राजकीय पक्ष आहेत त्यांच्या लढण्यावरती एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं. त्यांच्या लढण्याला एक मर्यादा येतात. जे राजकीय पक्षांच्या बाहेर राहून, राजकीय पक्षांना लांब ठेवून जे स्वतःचं अपक्ष राजकारण करू पाहत आहे, सामाजिक कार्यकर्ते असतात भागाभागातले, तर हे सामाजिक कार्यकर्ते जे प्रामाणिकपणे काम करत असतात, तर त्यांचा निवडणूक लढण्याचा जो मार्ग आहे तो खडतर होतो. निवडणूक लढण्याचा खर्च वाढतो प्रभाग क्षेत्र वाढल्यामुळे आणि पुन्हा त्याचा प्रचाराचा खर्च वाढतो. तर एकंदरीत असं दिसतं की हे जे बडे राजकीय पक्ष जे स्वतःला म्हणवतात किंवा आपण ज्यांना बडे राजकीय पक्ष म्हणतो, तर हे बडे राजकीय पक्षांची, मग ते कोणी असू देत, ते काँग्रेस आणि भाजपा सुद्धा असले तरी सुद्धा त्यांचा प्रयत्न असतो की छोट्या राजकीय पक्षांनी किंवा जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, जे अधिक पैसा खर्च न करता आपल्या कामाच्या प्रामाणिकपणाच्या जोरावरती निवडणुका लढवू पाहता आहेत, त्यांनाच निवडणूक लढणं कठीण करून टाकायचं आणि असे सामाजिक कार्यकर्ते राजकीय
क्षेत्रामध्ये निवडणुकीच्या रिंगणातच आले नाही पाहिजेत. आणि ही संसदीय मंडळं जी असतात किंवा स्थानिक स्वराज्य संस्था हा लोकशाहीचा पाया आहे, पाळंमुळं तिथे आहेत लोकशाहीची. स्थानिक स्वराज्य संस्था जर टिकल्या, स्थानिक स्वराज्य संस्था जर मजबूत झाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर चांगले लोकप्रतिनिधी जर आले, तर ह्यांच्यातूनच चांगले लोक उद्या विधानसभेमध्ये आणि संसदेमध्ये जाणार आहेत. पण ते येऊ नयेत. आणि हे गुंड पुंड सगळे जे लोक आहेत, धनदांडगे जे लोक आहेत, करोडपती आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आहेत, तर त्यांनाच फक्त निवडणूक लढवता यावी, त्यांनाच हा सगळा मार्ग सुकर व्हावा. त्यांना पैशाच्या जोरावरती, आपल्या धनशक्तीच्या आणि गुंडशक्तीच्या जोरावरती निवडणुका लढवणं सोपं जावं, अशा पद्धतीची रचना म्हणजे बहुसदस्यीय प्रभाग पद्धती आहे. या बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये आरक्षणातून निवडून येणारे जे लोक आहेत किंवा जे कार्यकर्ते किंवा नागरिक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्या आरक्षणातून निवडून येणाऱ्या उमेदवारांना स्वतंत्रपणे निवडणूक लढवता येऊ नये. आणि ते इतर जे म्हणजे मागास समाजा व्यतिरिक्त जे इतर मतदार आहेत त्यांच्यावरती त्यांचं निवडून येणं हे अवलंबून राहिलं पाहिजे, असा सुद्धा प्रयत्न ह्या बहुसदस्यीय प्रभाग समितीमध्ये आहे. तो कसा, मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगेन.